पूर्णांक अपूर्णांकाच्या भागाकारावरती भंडारा जिल्हा पोलीस भरतीला विचारलेला सर्वात सोपा प्रश्न मित्रांनो. प्रश्न काय म्हणतो, 48 पूर्णांक अपूर्णांक 3 छेदामध्ये 5 भागाकारामध्ये 36 पूर्णांक अपूर्णांकामध्ये 3 छेदामध्ये 5 बरोबर किती? सोपं आहे. काय करायचं, या पूर्णांक अपूर्णांकाला आधी व्यवहारी अपूर्णांकात कन्वर्ट करायचं, दोघांनाही व्यवहारी अपूर्णांकात कन्वर्ट करायचं, नंतर भागाकार करायचा. आता व्यवहारी अपूर्णांकात कन्वर्ट करताना सर याच्यामध्ये असतं गुणाकाराचं नातं, इथं असतं बेरजेचं नातं, इथं असतं गुणाकाराचं नातं, इथं असतं बेरजेचं नातं, हे आम्हाला माहिती आहे. मग राहिला प्रश्न आता गुणाकार करायचा. 48 गुणिले 5 इकडे करत बसायचं नाही, तर टेन्शन घ्यायचं नाही. 48 वरची 8 सोडून द्या, 40 राऊंड तिकडे पकडा, 40 म्हणजे 40 गुणिले 5, 4 पंच 20 म्हणजे 200 आलं. 200 आणि हे वरची 8 गुणिले 5 8 पंच 40 म्हणजे 240. बघा आता 240 प्लस 3 म्हणजे किती झालं रे, 243 झालं. मग वर लिहायचं 243 आणि खालचे 5 तशाच तसे. ओके, पुढं आता इथं भागाकारला भागाकार, त्याच्यानंतर इथं पण 36 गुणिले 5 राऊंड फिगर 30 पकडा, 30 5 150 आणि वरची 6 पंच 30 म्हणजे 150 आणि 30 किती झाले 180. मग 180 प्लस 3 म्हणजे किती झाले 183. वर लिहायचे इथे 183 छेदामध्ये इथं लिहायचं 5. आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे भागाकार म्हटलं की डायरेक्ट होत नसतो, इथं गुणाकार करायचं, खालची संख्या वर वरची संख्या खाली. मग असं आपण लिहून घेऊया, हे 243 छेदामध्ये 5 भागाकाराऐवजी गुणाकार, खालची संख्या वर आणि वरची संख्या खाली. आता हे 5 5 कटले, डिव्हिजन झाली. मग नंतर काय करायचं, 243 छेदामध्ये 183 आलं, 243 छेदामध्ये 183. आता आपण याला काय करूया, 4 3 7 7 2 9 8 3 11 आणि 12 म्हणजे 3 ची कसोटी लागू होते. 3 भाग देऊ आपण, 3 8 24 3 1 3, इथं 3 सख 18 3 1 3 म्हणजे 81 छेदामध्ये 61 हे आपलं उत्तर आले, जे की पर्याय क्रमांक आपल्याला दिले 2.